हाय. आपण जेव्हा बाहेर देशामध्ये काम करायला जाण्यासाठी जो निर्णय घेतो, तेव्हा अनेक वेळा विचार करतो, की काय होईल, कसं होईल, वेगळा देश आहे, वेगळी लोकं असतात, सर्व वेगळ्या पद्धती असतात, काय करणार? पण खरंच, जोपर्यंत आपण विचार करत बसतो, तोपर्यंत आपण तिथेच असतो. एकदा का आपण त्या विचारातून बाहेर पडलो, की आपल्याला सर्व काही समजू लागतं. जसं की मी UAEमध्ये येण्याआधी खूप विचार करत होतो. एकदा का UAEमध्ये आल्यानंतर खरंच खूप छान अनुभव येते. कामासोबत शिस्त, संयम हे सुद्धा शिकायला भेटतं. जरी एक वेगळा देश असला, वेगळी भाषा असली, तरीसुद्धा आपल्याला ते सामावून घेतात. इथे एकच प्रकारची नाही तर अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. अनेक प्रकारचे भाषिक येतात आणि कामासाठी, पैसे कमवण्यासाठी. परंतु सर्व असं वेगवेगळा असा भेदभाव काहीच नसतो. सगळे एकच असतात. सर्वांना आपलं आपलं काम करायचं असतं आणि आनंदी राहायचं असतं. माझासुद्धा हा 7 वर्षानंतर पुन्हा एकदा आज 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्याचा खरंच खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि UAEमध्ये खूप काही शिकायला मिळत आहे आणि हा प्रवाससुद्धा असाच चालू राहणार आहे. हाय. आपण जेव्हा बाहेर देशामध्ये काम करायला जाण्यासाठी जो निर्णय घेतो, तेव्हा अनेक वेळा विचार करतो, की काय होईल, कसं होईल, वेगळा देश आहे, वेगळी लोकं असतात, सर्व वेगळ्या पद्धती असतात, काय करणार? पण खरंच, जोपर्यंत आपण विचार करत बसतो, तोपर्यंत आपण तिथेच असतो. एकदा का आपण त्या विचारातून बाहेर पडलो, की आपल्याला सर्व काही समजू लागतं. जसं की मी UAEमध्ये येण्याआधी खूप विचार करत होतो. एकदा का UAEमध्ये आल्यानंतर खरंच खूप छान अनुभव येते. कामासोबत शिस्त, संयम हे सुद्धा शिकायला भेटतं. जरी एक वेगळा देश असला, वेगळी भाषा असली, तरीसुद्धा आपल्याला ते सामावून घेतात. इथे एकच प्रकारची नाही तर अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. अनेक प्रकारचे भाषिक येतात आणि कामासाठी, पैसे कमवण्यासाठी. परंतु सर्व असं वेगवेगळा असा भेदभाव काहीच नसतो. सगळे एकच असतात. सर्वांना आपलं आपलं काम करायचं असतं आणि आनंदी राहायचं असतं. माझासुद्धा हा 7 वर्षानंतर पुन्हा एकदा आज 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्याचा खरंच खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि UAEमध्ये खूप काही शिकायला मिळत आहे आणि हा प्रवाससुद्धा असाच चालू राहणार आहे.